अब खबरें विस्तार से। महाराष्ट्र की सियासत का ताज भाजपा के कद्दावर नेता देवेंद्र फडणवीस के सिर पर सज चुका है। गुरुवार शाम मुंबई के आजाद मैदान में देवेंद्र फडणवीस का राज तिलक हुआ। भव्य शपथ ग्रहण समारोह में देवेंद्र फडणवीस राज्य के 21वें मुख्यमंत्री के रूप में शपथ लिए। इस दौरान उनके साथ शिवसेना के एकनाथ शिंदे और एनसीपी के अजित पवार ने उप मुख्यमंत्री पद की शपथ ली। महाराष्ट्र में 25वीं विधानसभा चुनाव के परिणाम घोषित होने के बाद से सीएम पद को लेकर शुरू चर्चा पर अब विराम लग चुका है। महाराष्ट्र में एक बार फिर से देवेंद्र राज लौटा है। मुंबई के आजाद मैदान में आयोजित भव्य कार्यक्रम में प्रदेश के राज्यपाल सीपी राधाकृष्णन ने सबसे पहले मुख्यमंत्री के पद पर देवेंद्र फडणवीस को शपथ दिलाई। शांत और गंभीर व्यक्तित्व के देवेंद्र फडणवीस ने खास अंदाज में मुख्यमंत्री पद की शपथ ली। मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद विवेक बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन। मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही। सीएम देवेंद्र फडणवीस के बाद शिवसेना नेता एकनाथ शिंदे ने उप मुख्यमंत्री पद की शपथ ली। खास बात तो यह है कि उन्होंने अपने शपथ की शुरुआत बालासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदराव दिघे का नाम लेते हुए शपथ ग्रहण किया। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन। गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं स्मरण आणि देशाचे कर्तबगार आणि लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी व देशाचे कणखर गृहमंत्री अमितभाई शाह यांच्या भक्कम पाठिंब्याने आशीर्वादाने तसेच राज्यातील 13 कोटी जनतेच्या आशीर्वादाने मी एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन। मी एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही। तो वहीं एनसीपी प्रमुख नेता अजित पवार ने भी उप मुख्यमंत्री पद की शपथ ली।
मी अजित आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी महत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी अजित आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. विधानसभा चुनाव के परिणाम घोषित होने के 12 दिन बाद राज्य में मुख्यमंत्री और 2 उप मुख्यमंत्री ने पद और गोपनीयता की शपथ तो ली, लेकिन नई सरकार के मंत्रिमंडल में कौन कौन शामिल होगा इस पर अभी भी सस्पेंस ही है. खास बात यह है कि इस समारोह में लगे बैनर में सभी का ध्यान आकर्षित हो रहा है. मंच के सामने भी महाराष्ट्र आता थामनार नहीं का लगा बैनर नई सरकार की दृष्टिकोण को स्पष्ट कर रहा है कि पूर्ण बहुमत के साथ सत्ता में आई महायुति सरकार महाराष्ट्र को एक नई दिशा देगी.